नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर झालेला आहे. या खटल्यातून सर्व संशयितांची, आरोपींची आज निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. या खटल्याचे न्यायाधीश ए.के. लाहोटी यांचं या निकालपत्रातलं एक वाक्य तुम्हाला मी ऐकवतो, म्हणजे आपल्याला ही पुढची जी सगळी क्रोनॉलॉजी आहे ती व्यवस्थित समजून घेता येईल. ए.के. लाहोटी ज्यांनी हा निकाल लिहिलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, कोणताही धर्म दहशतवादाला पाठिंबा देत नाही. आणि त्यांचं दुसरं पुढचं असं वाक्य आहे, कोणताही निकाल किंवा कोणताही निर्णय, न्यायालयीन निर्णय जो आहे हा केवळ नैतिकतेच्या आधारावरती आणि जनतेच्या भावनांवरती दिला जात नाही. लाहोटी यांची वाक्य महत्त्वाची आहेत, कारण दहशतवादाला धर्म नसतो असं त्यांचं जे हे म्हणणं होतं हे या खटल्याला अतिशय लागू होतं. कारण हाच असा जो खटला आहे महत्त्वाचा की ज्याच्यातून भगवा दहशतवाद या शब्दाला एक जोर मिळालेला होता. खरं तर भगवा दहशतवाद म्हणजे सफरन टेररिझम हा शब्द पहिल्यांदा 2002मध्ये झालेल्या गुजरात दंगलीच्या वेळेस वापरण्यात आलेला होता. मात्र भगवा दहशतवाद ही एक राजकीय, एक पॉलिटिकल टर्म देखील झालेली होती. ही टर्म सातत्यानं काँग्रेसकडनं वापरली जात होती, कारण त्याच्या मागचं नॅरेटिव्ह असं होतं की दहशतवादी हा त्याला असं म्हणूया, दहशतवादाला धर्म नसतो असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हिंदुत्ववाद्यांकडनं असा प्रश्न विचारला जात होता की मग सगळे दहशतवादीच हे इस्लामी का असतात किंवा मुसलमान का असतात. त्याला उत्तर म्हणून मग हा भगवा दहशतवाद असा शब्द परिचित आला. त्याला कारण ठरलं मालेगावचा बॉम्बस्फोट. या मालेगावच्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यामध्ये महत्त्वाचं जे नाव होतं ते लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांचं नाव अग्रभागी होतं आणि दुसरं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आधीच केवळ 2 वर्ष आधीच साध्वी बनलेल्या होत्या. आणि या स्फोटामध्ये जी स्कूटर होती ही स्कूटर या खटल्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग होती. ही जी स्कूटर आहे या स्कूटरमध्येच आरडेक्स ठेवण्यात आलेलं होतं. ही स्कूटर साध्वी प्रज्ञासिंह यांच्याच मालकीची होती आणि त्यासाठीचं फंडिंग हे कर्नल पुरोहित यांनी दिलेलं होतं. आरडेक्स देखील कर्नल पुरोहित यांनी सप्लाय केलेलं होतं असा ATSनं म्हणजे दहशतवादी विरोधी पथकानं दावा सुरुवातीला 2008मध्ये केलेला होता. तेव्हा काँग्रेसचं सरकार राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये पण सत्तेवर होतं. पी चिदंबरम असतील, सुशील कुमार शिंदे यांनी नंतरच्या काळामध्ये केंद्रीय गृहमंत्रीपद सांभाळलं होतं आणि त्यांनी सातत्यानं भगवा दहशतवाद असा शब्द वापरलेला होता. साध्वी प्रज्ञासिंह या खटल्यातील प्रमुख आरोपी होत्या. त्या भगवी कपनी घालत होत्या. त्यामुळे देखील या भगव्या शब्दाला एक वेगळं राजकीय वळण मिळालेलं होतं. तर ही जी स्कूटर आहे ही स्कूटरच या खटल्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग बनलेली होती आणि त्याच्या आधारेच खरं तर ATSने आपली केस सगळी उभी केलेली होती. पण आजच्या न्यायालयीन निकालामध्ये ही जी स्कूटर आहे ही साध्वी प्रज्ञासिंह यांचीच आहे याचा कोणताही ठोस पुरावा सरकारी पक्ष देऊ शकला नाही असं ढळढळीत निरीक्षण न्यायालयानं नोंदवलेलं आहे. म्हणजे ज्याच्या आधारे ही सगळी केस उभी होती, सरकारी पक्षानं उभा केलेला पायाच हा उखडून गेलेला होता. त्यामुळं सगळ्या पुढच्या प्रक्रिया या सोप्या झालेल्या होत्या. आता खरं तर कोणतंही वाहन किंवा कोणतंही गाडी कोणाच्या मालकीची आहे यासाठीचे पडताळणी पोलीस सहजपणे करू शकत असतात. गाडी नंबर, त्याचा चॅसी नंबर, ती कधी विकली, कोणाकडून विकली गेली याचे सगळे पुरावे पोलिसांकडे सहज उपलब्ध असतात. पण एवढ्या मोठ्या खटल्यामध्ये ही बॉम्बस्फोटामधली स्कूटर का आहे, कोणाची आहे हे सरकार पक्ष व्यवस्थितरित्या सांगू शकला नाही. हे खरोखरीच धक्कादायक आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जशी ही स्कूटर या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यामध्ये आरोपींचा बचाव करण्यासाठी पुरेशी ठरली, तशी जी स्कूटर आहे जी मुंबईमध्ये 1993मध्ये जे बॉम्बस्फोट झालेले होते बाबरी मशिदीच्या पतनानंतर, तेव्हा दाऊद इब्राहिमच्या लोकांनी जे काही बॉम्बस्फोट केलेले होते तेव्हा देखील एक अनोळखी स्कूटर जेव्हा मुंबई पोलिसांना सापडली त्यानंतरच मुंबई पोलिसांना या बॉम्बस्फोट, जो मुंबईमधली मोठी बॉम्बस्फोट मालिका झालेली होती, 13 बॉम्बस्फोट झालेले होते, त्याच्यामध्ये 200हून अधिक लोक गेलेले होते, या खटल्याला एक दिशा देखील स्कूटरनंच दिलेली होती. तिथनंतरच पोलीस हे दाऊद इब्राहिमपर्यंत पोहोचू शकलेले होते. आता हीच स्कूटर या खटल्यामध्ये मात्र म्हणजे अशाच प्रकारची स्कूटर
या खटल्यामध्ये मात्र निकामी ठरलेली आहे. दुसऱ्या याच्यामध्ये आणखीन 2-3 महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या होत्या की सुरुवातीला याचा तपास हेमंत करकर यांच्यासारख्या अधिकाऱ्याकडे होता आणि त्यांनी देखील कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग किंवा इतर जे आरोपी होते त्यांच्याकडे कसून तपास केलेला होता. मात्र या आरोपींनी नंतर कोर्टामध्ये असं सांगितलं होतं की आमच्याकडनं कबुली जबाबासाठी मोठा छळ करण्यात आलेला होता. विशेष गोष्ट म्हणजे 2011मध्ये हा जो खटला आहे हा राष्ट्रीय तपास एजन्सीकडे देण्यात आलेला होता. मोदी सरकार 2014मध्ये सत्तेवर आल्यानंतर मात्र ज्या NIAनं साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या विरोधामध्ये दावे केलेले होते, कर्नल पुरोहित यांच्या विरोधात दावे केलेले होते, त्याच NIAने मात्र याच्यामध्ये बऱ्यापैकी U-टर्न घेतलेले होते. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती, यातले ज्या वकील होत्या सलियान, ज्या पहिल्या सुरुवात सरकारी वकील होत्या, पब्लिक प्रॉसिक्युटर होत्या, त्यांना NIAने 2013-14मध्ये असं सांगितलं की या खटल्यामध्ये तुम्ही गो स्लो असं सांगितलेलं होतं. म्हणजे तुम्ही या खटल्याला तुम्ही त्याचा विलंब करा, सावकाशपणे जा, आम्हाला काही घाई नाही आहे, अशा प्रकारचा निरोप हा पब्लिक प्रॉसिक्युटरला NIAनं दिलेला होता. त्यामुळं सलियान त्या भडकलेल्या होत्या आणि नंतर सलियान यांनाच या खटल्यातून NIAनं मुक्त केलं. दुसरी एक महत्त्वाची याच्यामध्ये गोष्ट नंतर घडली की ज्या NIAनं साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल केलेलं होतं, त्याच साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या विरोधात आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत असं पुरवणी चार्जशीट देखील NIAनं या विशेष न्यायालयाकडे दिलेलं होतं. याच्यामध्ये मात्र एक आणखीन U-टर्न असा होता की जेव्हा चार्जशीट न्यायालयात दिलं तेव्हाचे जे पब्लिक प्रॉसिक्युटर होते रसाळ नावाचे, त्या रसाळांना याची पूर्वकल्पना देखील देण्यात आलेली नव्हती. फक्त याच्यामध्ये न्यायालयानं अशी भूमिका घेतली की तुम्ही सांगताय की साध्वी प्रज्ञा सिंग या आरोपी आहेत आणि तुम्ही आता सांगता की त्यांच्याविरुद्ध आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, हे काही मी मान्य करणार नाही. त्यामुळे त्यांना खटला पूर्ण होण्याच्या आधीच मी आरोपातून मुक्त करणार नाही, अशी भूमिका विशेष न्यायालयाने घेतलेली होती. त्यामुळं हा देखील महत्त्वाचे दुवे याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत. नंतर असं घडलं की साध्वी प्रज्ञा सिंग या जामिनावर सुटल्या, कर्नल पुरोहित वगैरे बाकीची मंडळी पण जामिनावर सुटली. साध्वी प्रज्ञा सिंग यांनी तर भोपाळमधनं 2019मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकली. त्या लोकसभेत खासदार म्हणून देखील पुढे 5 वर्षे कार्यरत राहिल्या. आता त्यानंतर या सगळ्या खटल्याचा निकाल लागलेला आहे आणि या निकालानंतर भाजपकडनं अपेक्षित अशी प्रतिक्रिया आलेली आहे. भगवा हा कधी आतंकवादाचा रंग नव्हता, भगवा कधी आतंकवादाचे किंवा दहशतवादाचं समर्थन करत नव्हता, अशा प्रकारची टिप्पणी त्यांच्याकडनं आलेली आहे. त्यामुळं एका हिंदुत्ववादी संघटनेनं म्हणजे अभिनव भारत ही संघटना कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यामार्फत कार्यरत होती, असा जो ATSI NIAचा दावा होता, ती हिंदुत्ववादी संघटना देखील या बॉम्बस्फोटामागे नव्हती, असं देखील न्यायालयानं म्हटलेलं आहे. त्यामुळं एक जे नॅरेटिव्ह या 2008पासून सगळं सुरू झालेलं होतं भगव्या दहशतवादाचं, त्या नॅरेटिव्हला एक मोठा झटका या निकालामुळे मिळू शकतो. अर्थात अनेकदा असं होतं की जेव्हा मुंबई लोकल ट्रेनमधले जे बॉम्बस्फोट 2008मध्ये झालेले होते, त्यातले मुस्लिम आरोपी जेव्हा उच्च न्यायालयाने निर्दोष सोडले, तेव्हा असं अनेकांनी सांगितलं की बॉम्बस्फोट झालेच नव्हते की काय, असं आम्हाला वाटू लागलेलं आहे की इतकी 100हून अधिक माणसं मेली तरी कोणीच आरोपी दोषी नाही, असं कसं काय होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया तेव्हा आली. आता मालेगावबाबत देखील असं होऊ शकतं की 2008पासून सुरू असलेला खटला जवळपास 17-18 वर्षे चालला आणि त्यानंतरही ATS असो NIA असो हे आपले पुरावे व्यवस्थितरित्या न्यायालयापुढे सादर करू शकले नाहीत. ही देखील असे देखील यानंतर देखील असं म्हणण्याची वेळ येऊ शकेल, अरे मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता की नाही. यातली आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे की जेव्हा या खटल्याच्या निकालाचं वाचन सुरू होतं तेव्हा न्यायालयानं असं मान्य केलं की मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झालेला होता, हे आता न्यायालयाने मान्य केलेलं आहे, अशा स्ट्रिप या वृत्तवाहिन्यांवरती सुरू होत्या. याचा अर्थ आहे की ठीक आहे, कोणी बॉम्बस्फोट केला हे जरी मान्य न्यायालयाला नसेल किंवा हे जरी न्यायालयाला कोणी पटवून देऊ शकलं नसेल, मात्र बॉम्बस्फोट तरी झाला हे देखील न्यायालयानं मान्य केलेलं आहे, एवढंच समाधान आपल्याला मानता येऊ शकेल. त्यामुळं या खटला भारतीय राजकारणासाठी देखील एक U-टर्न म्हणून गाजलेला होता. कारण 2008पर्यंत फक्त मुस्लिम दहशतवादी सापडत होते आणि पहिल्यांदा मालेगावच्या निमित्तानं हिंदूंना देखील दहशतवादी म्हणून आरोपी होता येतं, अशा प्रकारची रचना
मालेगावच्या बॉम्बस्फोटानं झालेली होती. ती रचना सगळी आता या निकालानंतर धुडकावण्यात आलेली आहे, फेटाळण्यात आलेली आहे. हा भाजपसाठी एक राजकीय विजय आहेच, पण न्यायालयापुढे सरकारी यंत्रणा देखील कशा पद्धतीने कच खाऊ शकतात याचा देखील हा ढळढळीत पुरावा आहे. त्यासाठी सरकार बदलल्यानंतर कशा पद्धतीनं आरोप देखील बदलतात, आरोपी देखील बदलतात आणि पुढे ते निर्दोष देखील सुटू शकतात, हे देखील या खटल्यामधनं पुढे आलेलं आहे. तर बघूया या खटल्याला राज्य सरकार पुढे काही आव्हान देणार की नाही, की आता जो निकाल आहे तो सरकारला मान्य राहील, हे पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.